मार्केटच्या भावाप्रमाणे आज या घराचं कॉस्टिंग आहे 60 लाख. तुम्हाला हीच किंमत अपेक्षित होती ना? सामान खाली करायचं ना. अरे थांब ना बाबा, उभं राहा जरा, थांब जरा. तुम्हा लोकांना खराच हा घर विकत घ्यायचा आहे काय? नाही, बरोबर आहे तुमचं गुणीबाई. काय टेक्निकली ही प्रॉपर्टी अजूनही तुमच्या नावावर आहे, पण इमोशनली या प्रॉपर्टीवर अजूनही आमचा हक्क आहे. तुमच्यासाठी एखादी प्रॉपर्टी कमी किमतीत विकत घ्यायची आणि जास्ती किमतीत विकायची हा बिझनेस आहे तुमचा. त्यामुळे तुमच्यासाठी एनी प्रॉपर्टी इज जस्ट अ प्रॉपर्टी, पण आमच्यासाठी ते घर आहे आमचं, आणि आमच्या भावना गुंतल्यात त्या घरात. नाही ते तुमचं बरोबर आहे, पर धंदा करायच्या टायमाला आम्ही लोक इमोशनचा विचारच नाही करते. मग एवढी टोकन अमाऊंट पुरेशी आहे तुम्हाला? तुमचे बँक डिटेल्स आम्हाला कसे कळले हा कदाचित प्रश्न तुम्हाला पडला असेल. मागच्या 2 तासात तुमच्या बँक डिटेल्स सहित आम्ही सगळीच कुंडली काढलेली आहे. नो डोंट वरी गुणीबाई, तुमच्या बँक डिटेल्सचा कुठेही गैरवापर होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. हा, पण तुमचे जे बाकीचे डिटेल्स आम्हाला मिळाले ते तुमच्यासाठी कदाचित थोडे त्रासदायक ठरू शकतात. या घराची आम्ही जी मार्केट व्हॅल्यू काढली आहे ती तुम्हाला मी ट्रान्सफर करतोय. तुम्ही पण इथे चेक करून घ्या. एवढे पुरेसे आहेत ना? हां, या घराचं डील फायनल झालेलं आहे, त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी आता आज जायचं आणि ते सगळं सामान जिथे होतं तिथे पुन्हा लावून ठेवायचं. हां, ते सांगते तसा करायचा. थँक्यू गुणीबाई. लवली वर्किंग विथ यू. ए चुटकुराम, कुठल्या नंबर पर्यंत पोहोचली? 45. 45. नॉट बॅड यशवर्धन चौधरी. चला, मॅजिक झालंय आपलं. या या किती काउंट झाले होते? 50च्या आधीच ना? मी तुला म्हणालो होतो ना, तू 50 काउंट करेपर्यंत आपण आपल्या घरात परत जाऊ. थँक्यू फ्रेंड. यू वेलकम माय बचड्या. खरंच मी इथे राहणार आहे? ऑफकोर्स. आता माझ्या परीला तिच्या घरातून कोणीही कधीच बाहेर काढू नाही शकत. नेव्हर एव्हर. चला आता आपण हे काढून टाकूया आणि आपलं पॅलेसचं पिक्चर इथे लावू. थँक्यू फ्रेंड. यू वेलकम माय लव्ह. मला कधी इथेच राहायचं. तू इथे, तुम्ही इथे काय करताय? ओके नेहा, मी आता ऑफिसमध्ये नाही आहे. यू कॅन कॉल मी तू. कोणी बोलवलं तुम्हाला इथे? परी? तो माझ्याकडे रागाने बघू नकोस हा. मी नाही बोलवलंय त्याला. मला कोणी इथे बोलवलं नाहीये नेहा, मी स्वतःहून आलोय. का? नेहा, अगं किती रागवतेस त्यांना? ते काय म्हणतायत ते आधी समजून तरी घे. हे बघा, हो ताई, तुमचं सगळं सामान आता जागेवर लावलंय. आणि हो, आमच्या शेटने ही जमीन आता साहेबांना विकले. हे चल रे.
नेहा, तुला काही मदत लागली तर आम्हाला सांगा, आम्ही सगळ्या येऊ. का करताय तुम्ही हे सगळं? मला कोणाचीही गरज नाही आता. कुठलाही निर्णय घेण्याआधी नेहा फक्त एकदा परीकडे बघ. आई, ही तू, ही मी आणि आपले घर. ये आमचं घर आम्हाला परत मिळालं, आमचं घर आम्हाला परत मिळालं. ये आमचं घर आम्हाला मिळालं, ये आमचं घर आम्हाला मिळालं. नेहा, मी एक बिझनेसमॅन आहे आणि जेव्हा मला असं लक्षात आलं की एक प्रॉपर्टी मार्केटमध्ये विकण्यासाठी आली आहे, तेव्हा ॲज अ बिझनेसमॅन मी ती विकत घेतली. इट्स ॲज सिम्पल ॲज दॅट. उपकार करताय माझ्यावर? अजिबात नाही. मग हीच प्रॉपर्टी का विकत घ्यायची? हा माझा प्रश्न आहे. मला तुमची सगळी नाटकं माहिती. मला फक्त बिझनेस माहिती आहे. तुमच्यातला खोटेपणा कळला होता, आता हा मोठेपणा पण. तुला जे काही समजायचं ते समज. हा, मग ठरलंय माझं. तुम्हाला घ्यायची असेल तर घ्या ही प्रॉपर्टी विकत. मी इथे राहणार नाही. मग कुठे राहणार आहेस? का? ती प्रॉपर्टी पण विकत घ्याल? नाही, पण जर का तू माझ्याशी 2 मिनिटं नीट बोललीस ना, तर मी तुला सांगेन मी काय करणार आहे. साईन कुठे? रेंटवर राहील. एक्झॅक्टली माय पॉइंट. जर कुठेही जाणार असेल रेंटवर तर इथेच राहा आणि दे मला रेंट. घेईन मी भाडं तुझ्याकडनं. हे बघ, कागदोपत्री जरी प्रॉपर्टी माझ्या नावावर असली तरी परी आणि तिची आई हवे तितके दिवस इथे राहू शकतात. गॉड नेहा, जे काय गैरसमज आहे, जे काय भांडण आहे, जे काय मला माहित नाही, पण जे भांडण आहे ते आपल्या दोघांमध्ये आहे. त्यात त्या बिचाऱ्या परीला का मध्ये आणतेस? तिची काय चूक आहे? तिला का शिक्षा देतेस? जस्ट लुक ॲट हर. किती खुश आहे ती. तिच्यासाठी हे तिचं घर नाहीये, तिचं जग आहे, तिचं विश्व आहे, ज्यात ती सगळ्यात जास्त सुखी असते. आणि इकडे सगळे आहेत तिच्यासाठी. काका काकू आहेत, तिचे मित्रमैत्रिणी आहेत, आजूबाजूचे सगळे तिच्याकडे लक्ष ठेवतात, तिच्यावर प्रेम करतात. अजून काय पाहिजे? एक आई म्हणून तुला पण हेच पाहिजे. आय एम व्हेरी शुअर अबाउट इट. टेल मी इफ आय एम रॉंग. म्हणून सांगतोय नेहा, 2 मिनिटासाठी तुझा हा राग, तुझा इगो जरा बाजूला ठेव आणि प्लीज तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने विचार कर. हे बघ, मी ऑफिसमधनं 1-2 दिवसात तुझ्याकडे अग्रीमेंट पाठवतो, रेंटल अग्रीमेंट. तू टर्म्स अँड कंडिशन्स वाचून घे, आपण त्यावर नंतर बोलू. बाय. फ्रेंड, थँक्स फ्रेंड. आय लव्ह यू.